आता आपण बघत टॉपनो मोठ्या बातम्या। काश्मीरात एवढी मोठी घटना घडल्यावरही मोदी बिहारमध्ये गेले। युद्धाची चर्चा असताना मोदी 9 तास मुंबईत होते। मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून चिंता दिसत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। हत्याकांडाला शहा जबाबदार, मोदींनी त्यांना पदावर का ठेवलं? चूक मान्य केल्यावर शहांना शिक्षा मिळायला नको का? अमित शहांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी। काल पुण्यात शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बैठक। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। रणजित शिंदेंच्या मेंदूची कीव करावी लागेल। माढा मतदारसंघात आम्ही पाठपुरावा करून निधी आणला। माढ्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून आमदार अभिजित पाटलांचा रणजित शिंदेंवर निशाणा। सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केंद्रस्तरीय अधिकारीपदी रुजू होण्याचे निर्देश। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचे संकेत। 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात निवडणुकांविषयी सुनावणी। अभिनेत्री छाया कदमला वन खात्याची नोटीस। छाया कदमवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चा भंग केल्याचा ठपका। 5 मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस। गोव्याचा शिरगाव यात्रेत चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू तर 50 पेक्षा अधिक जण जखमी। हाऊस अरेस्ट या वादग्रस्त शोमुळे अभिनेता एजाज खान विरोधात एफआयआर दाखल, तर एजाजला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस। अश्लील कार्यक्रम प्रसारित केल्याप्रकरणी उल्लू ॲपच्या निर्मात्यांनाही नोटीस। पदोन्नती नाकारलेल्या तसंच भविष्यात पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदारांवर कार्यवाहीच्या सूचना। पदोन्नती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर बदली मिळणार।